गुढीपाडव्याला आपण ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारतो आणि गुढीची खूप महत्त्व आहेत. हिंदू नववर्षाची सुरुवात होते आहे. श्री गणेशांचं आपण वंदन करतो. त्याचबरोबर ज्यावेळेला प्रभू रामचंद्र आणि सीतामाई अयोध्येमध्ये गेले, वनवास संपला आणि ते गेले, त्याच्यानंतर तिथे गेल्यावर त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या अयोध्यावासियांनी उभारलेल्या होत्या. आणि या ब्रह्मध्वजाच्या निमित्ताने आपण सर्व आपल्या परंपरेला, संस्कृतीला अभिवादन करत असतो. आज आमच्या घरी सिल्वर रॉक्स इथेसुद्धा आम्ही इथे गुढी उभारलेली आहे. मी आणि माझी भगिनी झेलम जोशी यांनी गुढी उभारलेली आहे. परंतु खरा प्रश्न आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाची, उत्साहाची, आशेची, विकासाची गुढी कशी उभारता येईल हेच आपल्यासमोरचं आव्हान आहे. आणि म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी हिंसाचारापासून दूर व्हावं, आत्महत्यांना तिलांजली द्यावी, आत्महत्या बंद व्हाव्यात, मग त्या तरुणांच्या असो, शेतकऱ्यांच्या असो. आणि त्याचबरोबर महिलांवर होणारे हिंसाचार, गोरगरिबांवर होणारे हिंसाचार थांबवण्याची शक्ती राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे जी जनतेने दिलेली आहे त्याचं जतन व्हावं, अशा प्रकारची मी प्रार्थना श्री गणेश आणि आई तुळजाभवानीकडे करते आणि आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते.